राज्यामधील निवडणुकांचा धुरळा बसता शिवसेना पक्षात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता एकनाथ शिंदेंनी महापालिका या नुकत्याच निवडणुका पार पडल्यात। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या विविध मंत्र्यांसह आमदारांकडेही विविध जिल्ह्याची जबाबदारी सोपवली होती। त्यात महापालिकेनंतर आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी नेत्यांची पकड नसल्याचंच निकालानंतर दिसून आलंय। मंत्री व आमदारांच्या या अकार्यक्षमतेचा मोठा फटका बसल्यामुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे लवकरच पक्षात भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा समोर येते। त्यामुळे सध्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांची गच्छंती होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार असल्याचं सांगताच मंत्रिमंडळामधील नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे। इतर पक्षामधील महत्त्वाच्या अनुभवी नेत्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग होऊन या संधी असूही शकतात। शिवसेनेमधील पदरात फार मोठं यश काही हाती लागलेलं नाही। शिवसेनेच्या मंत्र्यांचा सुमार कामगिरीनंतर एकनाथ शिंदे कठोर निर्णय घेतानाच पक्षाच्या पुनर्बांधणीच्या तयारीत आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला मिळालेले यश आणि अपयश याचा विचार करून शिवसेना आपली पुढची रणनीती ठरवण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी जोर लावताना शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख नेते आणि सचिवांच्या संघटनात्मक पदाधिकारी यांच्या दौरे भेटीगाठीबाबत सूचना दिल्यात। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगरपंचायती तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील पक्षाच्या कामगिरीचा आढावाही घेतला जाणार आहे। सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो 2026, 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स। इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, टेलिकम्युनिकेशन, संगणक व लॅपटॉप, सोलार वस्तू, व्यायामाची साधने 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स, कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी। प्रदर्शन 12 ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी। वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत, रविवारी सकाळी 11 पासून सुरू। स्थळ होम मैदान, सोलापूर।